प्रभू थोडं वेगळंच खेळत आहे. प्रभूला गेम समजत नाहीये का प्रभू नाटक करतोय? काय वाटतं तुम्हाला? तिथे ब्रेड खातोय आणि तिथे गरिबी दाखवायचा प्रयत्न करतोय. प्रभू ब्रेड खाऊन गरिबी दाखवून इथे काहीच चालणार नाहीये. प्लीज जेवढं होईल तेवढं गेम दाखव. आणि तू सूरज चव्हाणची कॉपी करायला बघतोय असं सगळ्यांना वाटतंय आणि सगळेजण बोलतात की सूरज चव्हाणची कॉपी करते, पण सूरज चव्हाणचा गेम होता. गरिबी तर होतीच होती, पण त्याचा गेम पण तसा होता. तो टॉप राहायचा कशात पण. कुठलाही गेम कुठलाही टास्क असला तर तो खेळायचा आणि लढायचा. पण प्रभू कुठल्याही टास्क मध्ये दिसत नाही आणि प्रभू कुठेही दिसत नाही. फक्त आणि फक्त गरिबीची ज्यावेळेस दाखवायची गरज आहे त्यावेळेस प्रभू गरिबी दाखवतोय. मित्रांनो, चला मग आपण व्हिडिओला असं सुरुवात करूया लगेच. ह्या व्हिडिओमध्ये हेच बोलणार आहे की आपण कोण कुठे काय दाखवते आणि कशा प्रकारे हा विनर झाला, कॅप्टन बनला. तर चला मग सुरुवात करूया लगेच. त्याआधी सांगतो मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर लाईक केला नसेल तर लाईक पण करून घ्या आणि कमेंट मध्ये तुमचं मत नक्की मांडा. सोनाली मस्का तरी लावायची होती यार, मस्का पण लावत नाही, एवढी पण मेहनत करत नाही. मला तर असं वाटतं की हिला घेतलंयच कशाला, कारण की ह्या वीक मध्ये सोनालीच बाहेर गेली पाहिजे. कारण ही कुठलं कामही नाही करत, कॅप्टनचंही नाही ऐकत, कुठे पण बसून राहते आणि कुणालाही क्रॉस बोलते. कुणालाही कॉन्टेस्टंटला जर क्रॉस बोलले तर ठीक आहे, पण बिग बॉसला ही असंच बोलते. ही मग आली कशाला बिग बॉस मध्ये? बिग बॉस मध्ये फक्त हे आणि नाटकं करायला आले असं वाटते मला तर. आणि विशालने काय दिमाग लावला यार, खरंच मानलं पाहिजे भावाला. विशालने खरोखरच दिमाग एवढा भारी लावला ना. ती लाल कलरचा मस्का लावला ब्रेडला, कारण की त्याला माहिती होतं मला आउट करणार आहे म्हणजे करणार आहे. आणि केला. खरोखरच आयुषने विशाललाही आउट केला. म्हणजे यांचा दिमाग बघा कसा आहे की इथं सगळेजण जास्त जिकडे प्लेयर आहेत ना तो कॅप्टन बनू शकतो. मित्रांनो, हे चुकीचं आहे. इथे खरा म्हणलं तर कॅप्टन हा रोशन दादाच बनला असता, पण हे रोशन दादाकडे पब्लिक कमी होती त्याच्यामुळे रोशन दादा कॅप्टन बनू शकला नाही. आणि तिकडे जास्तीत जास्त माणसं होते म्हणून त्यांनी जास्तीत जास्त वोट केले आणि आयुष जिंकला आणि आयुष कॅप्टन बनला. कॉंग्रॅच्युलेशन आयुष. पण हे चुकीचा निर्णय आहे. जिकडे जास्त माणसं असतील ते तो जर विनर बनत असेल तर मग हे चुकीचं आहे. टोळी लवकरच बाहेर जाईल, कारण की टोळीला सपोर्ट हे लोक करतच नाहीत बिलकुल पण. आणि ह्या लोकांनी झुंड बनवला आहे आणि ते झुंड मध्ये जास्त माणसं आहेत आणि टोळीमध्ये कमी आहेत, म्हणून हे लोक पूर्ण गेम खेळत आहेत आणि टोळीमधला कॅप्टन कुणालाही बनवू देत नाही. आणि जर टोळीमधला कॅप्टन बनला मग त्यांना काम करायला लागणार, त्याच्यामुळे हे लोक टोळीमधला कॅप्टन बनवू देत नाहीत. आणि कॅप्टन हा वाचतो, नॉमिनेशन मध्ये जात नाही, त्याच्यामुळे ते लोक झुंड मधलाच कॅप्टन बनवणार शेवटपर्यंत. आणि सागर दादाने बोलले त्याला, ठीक आहे बरोबर बोलले होते की तू बाजू मान तुझी. मला वाटलं होतं की सागर दादा तरी वोट करतील, कारण की सागर दादा बोलले होते की तू बाजू मान, मी तुला सपोर्ट करतो, हे सगळं बोलले. आणि शेवटी काय केले? शेवटी दिले आयुषलाच वोट, कारण की ह्याला फक्त समोर माणसाच्या दाखवायचं असतं एक मी तुझ्या सोबत आहे आणि पाठीमागून येणं डायरेक्ट खंजीर खावणार. असेच झाले आहेत हे सगळे झुंड मधले माणसं. मला तर हे झुंड मधले एकही आवडत नाही मित्रांनो. सगळेजण टोळीमधले जेवढे आहेत तेवढे एक नंबर प्लेयर आहेत आणि तेच खरे विनर बनणार आहेत. कारण की मित्रांनो ते एकजुटीने राहतात आणि पूर्ण म्हणजे पूर्ण ज्यावेळेस टास्क असतो त्यावेळेस टास्कच खेळतात, ना की यांच्यासारखा गेम खेळतात तू चल पुढे मी येतो असं हे गेम खेळत नाहीत. हे पूर्ण म्हणजे पूर्ण तोंडावरच बोलतात, हे पाठीमागून नाही बोलत. आणि सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो म्हणजे प्रभूची. ज्यावेळेस प्रभू बोलला मी देतोय रोशन दादाला वोट आणि रोशन दादाला दिला, आणि इकडे जाऊन आयुषला बोलतोय की मी असंच दिलं मत त्यांना, कारण की मला माहिती आहे की आपले प्लेयर जास्त आहेत आणि आपले प्लेयर तुलाच वोट करणार आणि तूच कॅप्टन बनणार. भाई कसला दिमाग आहे याचा. आणि आपण याला येड्यात समजत होतो, कारण की ह्याच्याकडे दिमाग नाही काय नाही समजत होतो, पण हा दोन्ही साईडला राहतोय, डबल ढोलकी बनतोय. पण रोशन दादाला समजलं पाहिजे की प्रभूची साथ नको आहे, कारण प्रभू हा डबल ढोलकी आहे, 100% डबल ढोलकी आहे. कारण की इथेच आजच गेम समजला त्याचा की काय बोलतोय आणि काय करतोय ते. आणि तन्वी डायरेक्ट कसं बोलू शकते यार विशालला? ती डायरेक्ट बोलते की माझा ब्लँकेट घेऊन गेला, तो मर्दच नाहीये, हा नाही ते नाही. पहिलं विचार तर करायला पाहिजे की कोण घेऊन गेले आणि कोण नाही ते. राधा बोलत होती पहिलं विचार कोण घेऊन गेले कोण नाही ते, आणि नंतर समजलं की दुसऱ्याने घेऊन गेले त्यावेळेस त्याला काहीच बोलत नाही. म्हणजे ते त्यांच्या झुंड मधला होता म्हणून त्याला काही बोलली नाही. आणि ह्या विशालनं जर घेतला असता तर इतर राडाच केली असते. ह्या लोकांनी फक्त टार्गेट करायचं ठरवले टोळी मधल्या माणसाला, सगळ्याला हे नॉमिनेट करणार, एका एकाला बाहेर काढायचं ठरवले. पण पब्लिकला सगळं समजतं की कुणाला बाहेर काढायचं आणि कुणाला नाही ते. आणि माझं पब्लिकला एवढंच सांगणं आहे की प्लीज इथं जो गेम खेळतोय त्याला वोट करत जावा, ना की भाऊक बनू नका. इथे सगळेच करोडपती आहेत असं वाटतंय मला, कारण की मित्रांनो बिग बॉसच्या घरात गेल्यापासून मला पण वाटत होतं की प्रभू चांगला आहे, गरीब आहे, हे आहे ते आहे.
पण इथं भाऊक बनू नका, कारण की इथं जो गेम खेळेल तोच विनर होणार. कारण की मित्रांनो, गरिबी दाखवून जर तुम्हाला विनर करायचं असेल तर मग करू शकता प्रभूला, पण प्रभूचा कुठेच इन्व्हॉल्वमेंट दिसत नाहीये, एक काही जागी प्रभू दिसत नाहीये. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सूरज चव्हाण सोबत जर याची बरोबरी करताय तर बरोबरी होणार नाही, कारण की सूरज चव्हाण पूर्ण सगळ्या टीम सोबत भिडत होता. तो कधीही असा गप्प बसला नाही, टास्क आला तर पूर्ण भिडायचा, सगळ्यांशी लढायचा तो सूरज चव्हाण. पण प्रभू कुठल्याही टास्क मध्ये खेळत पण नाही, दिसत पण नाही, ना बोलत पण नाही, ना कॉमेडी करतोय, ना काहीच करतोय. फक्त आणि फक्त गरिबीचं दाखवतोय की मी गरीब आहे.